जय लकी शाह, जय सेवालाल, जय वसंत, जय संविधान। संविधानिक लढाईसाठी कटिबद्ध वेगो मारो समाज। महाराष्ट्र बाहेर कानाकोपरा माहिती आदिवासी आरक्षणे सारू से एकत्र वेगो आज संविधानेर लढाई सारू प्रत्येक तालुका माहिती, प्रत्येक गावे माहिती, प्रत्येक जिल्हा माहिती आणि राज्य माहिती स्वतंत्र आरक्षणरो लढा लढेवाळ तमाम गोर भाईनं मारो जय सेवालाल। 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये मित्रहो एका कवीची कविता सांगतो। तारुण्य तरारले आणि बंद तुटून गेले, मस्तीत ते दिवाने असे लाखो मिटून गेले। 75 वर्ष झाले तरी बाळंतपण नाही, मग हवी कशाला मित्रांनो तुमची वाजोटी लोकशाही। या लोकशाहीच्या माध्यमातून आपण संविधानिक दृष्टिकोनातून लढण्यासाठी कटिबद्ध आहोत। बंजारा समाज कधी कोणावर अन्याय करत नाही आणि अन्याय झाला तर तो सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते। आम्ही आदिवासी आरक्षणासाठी 1956 पासूनच पात्र असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटचं नुसार हा मराठवाड्यातला जो 8 जिल्ह्याचा प्रांत आहे त्या प्रांतामध्ये एसटी प्रवर्गासाठी हा समाज आदिवासी आरक्षणासाठी पात्र असताना सुद्धा 1960 मध्ये आपण बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर 1960 पासून हा या समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यात आलं। मित्रांनो ओबीसीच्या आरक्षणामध्ये हा बंजारा समाज आला। मूळ आदिवासी जमाती आदिम जमाती असलेला निसर्ग पूजक रानोमाळ राहणारा स्वतंत्र बोलीभाषा स्वतंत्र पेहराव लिंग्विस्टिक अप्रोच डेव्हलप असणारा हा तांडा आपल्या संविधानिक अधिकारापासून निश्चितच दूर राहिला। 2025 मध्ये आपण आदिवासींचं आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष लढा उभा करतोय। मित्रहो आदिवासी समाजाचं आरक्षण आपल्याला त्यांचं आरक्षण धोक्यात घालायचं नाहीये, परंतु आदिवासीमध्ये आपण पात्र असताना सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये आपण पात्र असताना सुद्धा त्या हक्कांपासून आपण वंचित आहोत हे या तमाम राज्यकर्त्याला दाखवून द्यायचे आहे। यासाठी मला राज्यकर्त्यांना विनंती करायची आहे की ही संविधानिक मार्गाने चालू असलेलं आंदोलन याला निश्चितच संविधानिक स्वरूपांचं दिशा देऊन महाराष्ट्र शासनाने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून या समाजांसाठी एक सूची जर बनवली आणि आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता स्वतंत्र आदिवासी जमातीसाठी जेवढ्या सवलती आहे ती आर्थिक सवलत असो, ती शैक्षणिक सवलत असो, ती राजकीय सवलत असो, वन नेशन वन कास्ट आणि सब कास्ट डिव्हिडेशन करून महाराष्ट्रामध्ये व्हीजे आरक्षण आहे। मित्रांनो व्हीजे आरक्षणामध्ये तमाम 14 जातीचा समावेश आहे। या 14 जाती काही त्याच्यातल्या प्रबळ जाती 1990 पासून पुन्हा 1999 मध्ये अनेक जातींचा समावेश करण्यात आला। 2015 मध्ये 2021 मध्ये 2017 मध्ये अनेक प्रकारचे GR शासनाने काढलेले आहे आणि व्हीजे कॅटेगरीमध्ये 14 जातीचा समावेश करण्यात आला। परंतु या 14 जातींना देण्यात आलेलं 3% आरक्षण ते आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे। 2017 मध्ये रक्त नातेसंबंधाचा GR काढून महाराष्ट्र शासनाने या तमाम 14 जातीवर अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 2017लाच आपण संघर्ष लढा उभा करायला पाहिजे होता। तो लढा उभा करू शकलो नाही ही खंत आहे। मित्रांनो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूमध्ये त्यानंतर मध्य प्रदेशाच्या नंतर पंजाब हरियाणा काश्मीर मध्ये हा समाज ओबीसी कॅटेगरीमध्ये फेकला गेला। एकच भाषा एकच बोली एकच पेहराव आणि एकच आराध्य दैवत ते म्हणजे संत सेवालाल। एवढं डेमोग्राफिक इव्होल्युशन असताना या समाजावर अन्याय का?
हा समाज भारतामध्ये जवळपास 15 करोड पॉप्युलेशनला बिलॉंग करतोय. सत्ताकारणामध्ये, समाजकारणामध्ये हा समाज जर संघटित झाला तर येणाऱ्या काळामध्ये राजकीय उलथापालथ करण्याची दिशा या समाजाकडे आहे. हे राजकीय कार्यकर्त्याने म्हणजे राजकर्त्याने विसरू नये. आम्हाला एसटी समाजांचं आरक्षण द्यावं असं आम्ही म्हणत नाही, परंतु एसटी समाजांच्या आरक्षणासाठी आम्ही पात्र असताना सुद्धा आम्हाला या मूलभूत सुख सुविधापासून वंचित राहावं लागलं. देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आजही तांड्या वाड्या वस्तीवर वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य हे मिनिमम डेव्हलपमेंट गोलची पॉलिसी असताना सुद्धा तांड्याला वंचित ठेवण्याचं षडयंत्र इथल्या प्रस्थापिताने, इथल्या राज्यकर्त्याने हे जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे. त्याला प्रतिबिंबित करण्याची ताकद आता बंजारा समाजामध्ये आहे. या बंजारा समाजांचा इतिहास मित्रांनो या देशांवर, संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये सगळ्यात प्रबळ व्यापारी म्हणून लखीशाह बंजाराचं नाव 1675 मध्ये गुरु तेग बहादूर या शीख गुरुसाठी आपलं प्राणाचं बलिदान देणारा हा समाज आहे. हे विसरू शकणार नाही. तो इतिहास आजपर्यंत मांडला गेला नाही. त्या इतिहासाचं मूल्यांकन झालं नाही. त्या इतिहासाची समीक्षा डॉक्टर अशोक पवार हे करताना दिसतात आणि त्यांनी मांडलेली भरभक्कम बाजू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वर्णिम बंजारा समाजाचा इतिहास लिहिण्याचं धाडस त्यांनी केलं आणि त्यांची पुस्तकं आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आपण या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. या आरक्षणाच्या लढाईसाठी आपल्याला जे वकिलाचा संघ असेल, कायदेशीर बाजू मांडणारा संघ असेल, त्याची बाजू भक्कम करावी लागेल. रस्त्यावरची बाजू आपण उत्तमपणे लढतोय. बीडमध्ये निघणारा 15 तारखेला मोर्चा, जालनामध्ये निघतोय 15 तारखेला मोर्चा, कलेक्टर घेराव आंदोलन. मित्रांनो, त्याच पद्धतीने एसटी समाजाचं सुद्धा आरक्षण धोक्यात येऊ नये म्हणून तो समाज सुद्धा संघटित झालेला आहे. माझ्या आदिवासी बांधवांना मला विनंती करायची आहे, बंजारा समाज तुमच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लावू देणार नाही. आम्हाला सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून विजय अचं आरक्षण जे महाराष्ट्रात आहे तेच आरक्षणाची तरतूद केंद्र शासनाने विशेष असं संविधानिक दुरुस्ती करून दिली तर ते सब कॅटेगरायझेशन मध्ये हा समाजाला, या बंजारा समाजाला आणि काही विमुक्त जातींना स्पेशल 5.5 ते 6% आरक्षण जर दिलं तर एसटी कॅटेगरीला लागू असलेल्या आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय सवलती जर लागू झाल्या तर निश्चितच या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देता येईल. हे केंद्र शासनाने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी केंद्र शासनाने विशेष असं सब कॅटेगरायझेशन करून या विमुक्त जाती, भटक्या जमातीवर झालेला जो शोषण आहे मित्रहो, सीपी बेराट गॅजेट असेल, मद्रास गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, या सगळ्या गॅजेटमध्ये बंजारा समाजांचा समावेश काही गॅजेटमध्ये SC ST आणि काही प्रांतामध्ये OBC करण्यात आलेला आहे. 1 नेशन 1 कॅटेगरी यानुसार, या तत्वानुसार त्याचं लिंग्विस्टिक अप्रोच तुम्ही तपासायला पाहिजे. मित्रहो, दिल्लीमध्ये लखीशाह बंजारा हे आशिया खंडातला सगळ्यात प्रबळ असलेला व्यापारी, ज्या लखीशाह बंजाराने या देशातला लोहगड किल्ला जो 7000 एकरामध्ये वसलेला आहे आणि या दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तो लाल किल्ला बांधण्याचं काम सुद्धा या लखीशाह बंजाराच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये झालेलं आहे. हा लखीशाह बंजाराची रायसीनामध्ये असलेली प्रॉपर्टी ही कुठे आहे? आज जे संसद उभा आहे ते रायसीना म्हणजे लखीशाह बंजाराच्या एकूण संपत्तीवर उभा आहे. या देशाची पार्लमेंट सुद्धा आमच्या जमिनीवर उभी आहे आणि देशाची पार्लमेंट सुद्धा आमच्या जमिनीवर उभी असताना सुद्धा
आम्ही त्याला संविधानिक दृष्टिकोनातून आम्हाला वंचित करण्याचं षडयंत्र तुमच्या माध्यमातून होत असेल तर ते षडयंत्र आम्ही हाणून पाडू. मित्रहो, एकूण पॉप्युलेशन लोकसंख्येनुसार जिसकी जात भारी उसकी ज्यादा सबसे ज्यादा भागीदारी हे रहनी चाहिए, परंतु त्या जातीच्या एकूण पॉप्युलेशन नुसार हा या समाजाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षण मिळतंय का याचं गांभीर्य बुद्धिगामी प्रतिगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गाने घेणं गरजेचं आहे. पत्रकार बांधवांनो, या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की रियालिटी काय आहे. हा समाज खरंच प्रगल्भ आहे का? मी बीड जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ वास्तव्य केलेलं आहे. मला माहित आहे की 6 महिने हा समाज ऊस तोडीला जातो. तांड्या वाड्या वस्तीवर जर तुम्ही भटकंती केली तर तिथं साधारणतः ज्या वयोवृद्ध माणसाचं दर्शन होतं, एकही तुम्हाला तरुण दिसत नाही, एकही जोडपं दिसत नाही. ते मित्र ऊसाच्या फळ्यावर असतात. या समाजाला एसटीचं आरक्षण म्हणजे अनुसूचित जमातीचं आरक्षण केंद्र सरकारने सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून दिलं तर निश्चितच भविष्यामध्ये या समाजाला न्याय देता येईल. आणि या समाजाबरोबर जे दुर्लक्षित आहे, वंचित आहे, मित्रहो, या समाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2005 मध्ये रेनके कमिशन गठीत करण्यात आलं. रेनके कमिशन गठीत करण्यात आलं 2009 मध्ये. त्या रेनके कमिशनच्या शिफारसी केंद्र सरकारने तेव्हाच लागू केल्या असता तर हा जो संघर्ष लढा चालू आहे बंजारा समाजाचा तो निश्चितच रस्त्यावर दिसला नसता, तो आरक्षणाला पात्र असता. त्यानंतर इदाते कमिशनच्या शिफारसी 2018 मध्ये स्वीकारण्यात आला. 1650 जमाती अशा जमाती आहे की त्या जमातींवर प्रचंड अन्याय झालेला आहे. इदाते कमिशन म्हणतं की 1658 जाती या संपूर्ण भारतामध्ये डिनोटिफाईड ट्राईब आणि नोमिनेटेड ट्राईब आहेत. त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा आणि कुठले कुठले कायदे लागू करावे ते म्हणतात SC ST रिझर्वेशन पॉलिसीनुसार यांना आरक्षण देता यावं आणि त्यांना ॲट्रॉसिटीचे अधिकार सुद्धा देण्यात यावे. म्हणजे या समाजांवर गुन्हेगारी जमाती कायदा लादल्यामुळे 1871 पासून तर 2025 पर्यंत अनेक प्रांतांमध्ये अजूनही या विमुक्त जाती भटक्या जमातीवर प्रचंड अन्याय होत आहेत. अनेक प्रकारच्या चोरीच्या केसेस त्याच्या अगेन्स्ट रजिस्टर होतात. हे गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि भारतीय संविधानाच्या कलम 46 नुसार आर्थिक सुविधा या विमुक्त जाती भटक्या जमातीला देण्यात यावा. आम्ही म्हणत नाही की फक्त बंजारा समाजालाच आदिवासी जमातीचं आरक्षण देण्यात यावं. आमच्या बरोबर जे पात्र असतील त्या सगळ्या जमातींना, जातींना, विमुक्त जाती, DNT आणि नॉमिनेटेड ट्राईबना या आरक्षणाचा फायदा निश्चितच होईल. मित्रहो, 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वनसेवा परीक्षेमध्ये तांडा संस्कृती एक प्रश्न विचारण्यात आला. तांडा संस्कृती अद्याप पावतो कोणत्या आदिवासी जमातीमध्ये जतन केली गेलेली आहे. म्हणजे तांडा संस्कृती अद्याप पावतो कोणत्या आदिवासी जमातीमध्ये जतन केलेली आहे. आणि याचं उत्तर होतं वनसेवा परीक्षेच्या मध्ये बंजारा. म्हणजे MPSC सुद्धा या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या आरक्षणासाठी कशी कटिबद्ध आहे हे गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. या तमाम बंजारा समाजाला निश्चितच केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी समाजाचं साठी जो आरक्षण आहे तो निश्चितच सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून मार्ग लावतील. मित्रहो, हैदराबाद गॅजेटनुसार 1920 मध्ये लंबाडा, बंजारा, सुगाडी हे शेड्यूल ट्राईब मधून आहे आणि त्याला लागून असलेला प्रांत म्हणजे 8 जिल्हे, मराठवाड्याचे 8 जिल्हे हे ओबीसी मध्ये आहेत. म्हणजे आम्ही ओबीसी मध्ये होतो. 1994 ला विशेष GR काढून आम्हाला VJ-Aचं आरक्षण देण्यात आलं. परंतु हे आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे. मागील 12 वर्षामध्ये VJ-A कॅटेगरी मध्ये बेनिफिट असलेले जी काही 14 जाती आहेत त्या 14 जातीमधून कुठली जात अतिक्रमण करतायत याचं गांभीर्याने लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट, मद्रास गॅजेटमध्ये दक्षिण भारतामध्ये लंबाडी, लमान
काही ठिकाणी ओबीसी मध्ये आणि काही ठिकाणी SC ST मध्ये आहेत. मला विनंती करायची आहे की या समाजाची बोलीभाषा एक आहे, याचं पेहराव पद्धती एक आहे, खानपान पद्धती एक आहे, यांची पूजा अर्चा करण्याची पद्धत ही नैसर्गिक आहे. सगळे गुण, सगळे विचार हे सगळे आदिवासी जमातीमध्ये असतात. तरी ह्या जाती आरक्षणापासून वंचित आहेत याचं गांभीर्य आज तमाम पत्रकारांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि प्रत्येक टीव्ही चॅनलवाल्यांनी बंजारा समाजाचा जो ST आरक्षणाचा लढा आहे ते दाखवण्याचे धैर्य करत आहे. मी तमाम पत्रकार टीव्ही चॅनलवाल्यांचा आभारी आहे की बंजारा समाजाचा हा संघर्ष लढा हा आता थांबणारा नाही. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, मराठवाडा हा भौगोलिक दृष्टिकोनातून जर पाहिलं हा विकासापासून वंचित आहे. मागील 1 महिन्यामध्ये या मराठवाड्यामध्ये आत्महत्या किती झाल्या? 1156 आत्महत्या झाल्या. त्या आत्महत्या झालेल्या कुटुंबामध्ये काय नैराश्य असतं, काय दारिद्र्य असतं, याचं सरकारनं गांभीर्याने लक्ष घ्यावं. आपण राज्याचे एक इकॉनॉमिक प्लॅनिंग करत असताना सर्व जातींना समसमान वाटा मिळाला पाहिजे. तो वाटा अजूनही बंजारा समाजाच्या टाटात आला नाही. आणि जर येत नसेल तर निश्चितच बंजारा समाज तो हिसकावून घेण्याची तयारीत आहे, हे लक्षात घ्या. ST आरक्षणाला आमचा विरोध नाही, ST आरक्षणाला आमचा धक्का सुद्धा लागणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांनो, या STच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाने स्वतंत्र आरक्षणाचा लढा चालू केलेला आहे. तुमच्या 7% आरक्षणाला आम्ही सुद्धा धक्का लावू देणार नाही. आमचं स्वतंत्र आरक्षण आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या संविधानिक लढाईच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते जिंकू शकतो. जय सेवालाल, जय वसंत, जय महाराष्ट्र.